नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी मराठी वार्षिक परीक्षा सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न मित्रांनो जाहिरात लेखनाचा. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क कसे पडू शकतात यावर चर्चा करूयात मित्रांनो. जाहिरात लेखन अतिशय सोपा भाग आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. तर आजची चर्चा जाहिरात लेखनावरती असणार आहे. या अगोदर आपण पत्र लेखनावरती चर्चा केली होती. तर जाहिरात लेखनाची ही व्हिडिओ आपण चला नेऊयात पुढे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर झटक्यानं आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मित्रांनो जाऊयात पुढे. बघा, जाहिरात लेखनाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि अतिशय सोपा आहे. बघा, इथे एक प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न जाहिरात लेखनाच्या संदर्भातला. आपल्याला ही जाहिरात दिलेली आहे. ही जाहिरात वाचून तुम्हाला कृती करायला प्रश्न विचारला जातो. जाहिरात बनवण्यापेक्षा बऱ्याचदा जाहिरात वाचा आणि ती वाचून त्यावर आधारित काही प्रश्न असतात, ती कृती आपल्याला करायची असते. ही कृती करताना ह्या आकृत्या जशाच्या तशा मित्रांनो तुम्हाला काढायच्यात हे लक्षात घ्या. प्रश्न काय, योग विद्याधाम. बरं का, योगासन वर्गाची ही जाहिरात आहे. याच्यामध्ये योगासने शिका आणि योगासने शिकून काय होणार आहे, तुम्ही सुदृढ बनणार आहे, तुम्ही तणावयुक्त होणार आहे. ओके. विविध योगासने, प्राणायाम व आहार यांचे मार्गदर्शन. वयोगट काय, 10 ते 17 वर्ष. कालावधी 25 ते 27 डिसेंबर आणि नाव नोंदणी आवश्यक. स्थळ योग विद्याधाम 26 सोमवारपेठ आदमपूर. बरोबर. तर अशा पद्धतीने ही बातमी आहे, ही एक जाहिरात आहे. आता ही जाहिरात वाचून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. पहिला प्रश्न, योगासने शिकण्याचे हेतू. योगासने शिकण्याचे हेतू काय बाबा, योगासने शिका, सुदृढ बना आणि तणावमुक्त व्हा. मग इथं लिहायचं सुदृढ बनणे. काय बनायचं बाबा तुम्हाला, सुदृढ बनणे, सुदृढ बनणे, सुदृढ बनणे, ढ नाही बनायचं, फक्त सुदृढ बनायचं, बनणे, सुदृढ बनणे. आणि त्याचबरोबर काय, तणावमुक्त होणे. इथं लिहायचं तणावमुक्त, तणावमुक्त होणे. एकदम सोपं आहे मित्रांनो, सुदृढ बनणे व तणावमुक्त होणे. तर अतिशय सोपे सोपे प्रश्न इथं असतात. योगासन वर्गाची वैशिष्ट्य. आता हे जे काही योगासन आहे वर्ग आहे त्यांची वैशिष्ट्य काय लिहू शकताय. सगळ्यात पहिली गोष्ट, प्राणायाम व आहार यांचे मार्गदर्शन, किंवा नुसतं लिहू शकता प्राणायामाचे मार्गदर्शन, आहाराचे मार्गदर्शन. इथं लिहायचं प्राणायामाचे मार्गदर्शन, प्राणायामाचे मार्गदर्शन, योग्य आहाराचे मार्गदर्शन. त्याचबरोबर वयोगट जो आहे तो 10 ते 17 वर्ष. इथं लिहायचं वयोगट लिहायचं, नुसतं वयोगट नका लिहू, वयोगट 10 ते या ठिकाणी 17 वर्ष, 17 वर्ष, 10 ते 17 वर्ष. त्याच्यानंतर कालावधी 25 ते 27 डिसेंबर इथं लिहिला की झालं, कालावधी 25 ते 27 डिसेंबर. तर एकदम सोपं असतं मित्रांनो. एखादा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की योगासन वर्गाचे स्थळ कुठले, मग स्थळ लिहायचं योग विद्या, आणि वेळ काळ कुठला, वेळ कुठला, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा दिलेली जाहिरात कशा संदर्भात आहे असाही एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर एकदम सोपे प्रश्न असतात मित्रांनो याच्यावरती. आपण अजून एक प्रश्न या ठिकाणी बघूयात. बघा, आणखी एक वेगळा थोडासा प्रश्न बघू. बघा, इथे पण एक प्रश्न दिलाय की खालील जाहिरात वाचा व त्या खालील कृती सोडवा. आता जाहिरात या ठिकाणी काय आहे की चला करूया भ्रमंती. भ्रमंती करायची आपल्याला फुलपाखरांच्या जगात. नाव नोंदणी आवश्यक. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. मोजक्या जागा शिल्लक. राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती. घेऊया फुलपाखरांच्या विश्वाचा रोमहर्ष अनुभव. वयोगट 10 ते 15. नोंदणी शुल्क 200 रुपये. कालावधी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर. आणि संपर्क जलभ्रमण संस्था तापोळा. आयोजक कोण आहे, भ्रमंती संस्था तापोळा. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न काय, जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क किती रुपये. नोंदणी शुल्क इथं 200 रुपये. तर या ठिकाणी लिहायचं बाबा नोंदणी शुल्क किती बाबा, रुपये 200. संपला विषय. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो, यासारखा प्रश्न दुसरा कुठला नाहीये. 1 मार्क खात्यात जमा. उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट. आता उद्यानामध्ये भ्रमंती करायचा वयोगट इथं दिलाय, वयोगट दिलेला आहे बाबा 10 ते 15 वर्ष वयोगट. उद्यानात फिरण्याचा कालावधी, कुठल्या कालावधीत फिरायचंय इथं दिलंय 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर हा कालावधी आपल्याला दिलाय. जंगल भ्रमंतीचे ठिकाण काय बाबा, या ठिकाणी दिलंय राष्ट्रीय उद्यान, कारण राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती आहे ना, म्हणजे जंगल भ्रमंतीचं जे काही ठिकाण आहे ते आपल्याला इथं लिहायचंय राष्ट्रीय उद्यान. तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आयोजक कोण आहे बाबा, कोणी आयोजन केलंय, तर जंगल भ्रमंती संस्था तापोळा. मग इथं लिहायचं जंगल भ्रमंती संस्था तापोळा. जंगल भ्रमंती संस्था तापोळा असं या ठिकाणी तुम्हाला लिहायचा. विषय संपला. जंगल भ्रमंती संस्था तापोळा असं लिहायचंय. म्हणजे 5 प्रश्न आहेत, 5 मार्क तुम्हाला आरामात मिळून जातील.
फक्त एक काम या ठिकाणी आपल्याला करावं लागतंय, ही जी काही जाहिरात आहे, ज्यावेळेस तुमच्या समोर एखादी जाहिरात येईल तर ती जाहिरात नीट वाचायची. प्रत्येक मुद्दा जरा तुम्हाला नीट समजून घ्यायचा आहे. तुम्ही जर जाहिरात नीट वाचली, व्यवस्थित समजून घेतली तर मित्रांनो तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येईल. इथे व्यवस्थित वाचायची आहे जाहिरात आणि वाचून तुम्हाला ज्या दिलेल्या प्रश्नांची उत्तर, आता हे प्रश्न जसेच्या तसे लिहायची आवश्यकता नाहीये परीक्षेला. तुम्हाला डायरेक्ट उत्तरं लिहायची आहेत. काही मुलं काय करतात, अख्खा प्रश्न लिहितात. तर तसं करू नका, उत्तरं लिहा. यामध्ये बघा, पहिला एक पॉइंट इथं लक्षात घ्या. आता समजा अशा प्रकारची जर ही जाहिरात असेल, तर ही जर अशी जाहिरात येते, तर अशी जाहिरात आल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ही जी आकृती तुम्हाला दिसते जशीच्या तशी लिहायची. काही मुलं काय करतात, लिहितात आणि मध्ये मग पहिला मुद्दा या ठिकाणी लिहितात सुदृढपणा आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी लिहितात तणावमुक्त व्हा. तर ही पद्धत जी आहे ती चुकीची आहे. तर आपल्याला काय करायची, आकृती पूर्ण करा म्हटल्यावर अशीच्या अशी आकृती काढायची आहे. योगासने शिकण्याचे हेतू आणि मग एका वर्तुळामध्ये लिहायचं तुम्हाला सुदृढ बना, दुसऱ्या वर्तुळामध्ये तुम्हाला लिहायचं तणावमुक्त व्हा. असं लिहिणं खूप अपेक्षित आहे, कारण बरीचशी मुलं अशी आकृतीच काढत नाही आणि ही आकृती काढताना पेनाचा वापर करायचा आहे. पुढच्या वर्षी 10वीला सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला असतो आणि ज्या काही संकल्पना चित्र असतात, ज्या काही आकृती असतात त्या सगळ्या पेनाने काढायच्या असतात. इथे सुद्धा शब्दजाल पूर्ण करा म्हटलं तर या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट असा चौकोन आखायचा आहे, त्याच्यामध्ये योगासन वर्गाची वैशिष्ट्ये हे असं नाव लिहायचं आहे आणि नंतर मग छोट्या छोट्या या चौकोनांमध्ये अशा प्रकारे खुणा वगैरे करून तुम्हाला जी काही 4 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत ती या ठिकाणी लिहायच्यात. पण ही आकृती जशाच्या तशा, जशा तुम्हाला या आकृत्या दिसतात इथे तशाच्या तशा ह्या आकृत्या मित्रांनो तुम्हाला काढणं आवश्यक आहे. ओके, तर आता यावर्षी तुम्ही जर बघितलं तर ऑलरेडी तुम्हाला एक जाहिरात दिली जाते आणि त्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं किंवा कधी कधी एखादी जाहिरात तयार करा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, पण तो क्वचित येतो. पण जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न ऑलरेडी आपल्याला एखादी जाहिरात दिली जाते तिच्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचारली जातात. तर अशा पद्धतीने मित्रांनो जाहिरात लेखनावरती आपण आज चर्चा केलेली आहे. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आपण पत्रलेखनावरती सुद्धा चर्चा केलेली आहे कालच्या एका लेक्चरमध्ये. जर पत्रलेखनाची व्हिडिओ तुम्ही नसेल बघितली तर आपल्या चॅनलवरती जाऊन ती बघून घ्या किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी पत्रलेखनाची जी व्हिडिओ आहे तिची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे बातमी लेखनावरती आपण चर्चा करणार आहोत, कारण तुम्हाला बातमी लेखन सुद्धा येतं. बातमी लेखन, कथा लेखन आणि जाहिरात लेखन या तिघांपैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो 5व्यातल्या आ मध्ये. त्यामुळं आपण बातमी लेखनावरती पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. धन्यवाद सर्वांना आणि लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बातमी लेखन या संकल्पनेसोबत. बाय, धन्यवाद.